लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। बहिणींच्या खात्यात पैसे आल्याना विरोधकांच्या पोटात दुखतंय। देवाभाऊ आहे आणि हा देवाभाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं मात्र या ठिकाणी फडणवीसांनी उपस्थित महिलांना आश्वस्त केलेलं आहे। इतकंच नाही तर योजना बंद करण्याकरता काँग्रेस कोर्टात गेलं असं देखील फडणवीस म्हणतात। लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू। बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है। अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय। जे लोक आपल्या विरोधामध्ये कोर्टात जात आहे, या सावत्र भावांपासून सावध राहा। जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालताय त्यांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपण करा। का तुम्ही आमची योजना बंद पाडायला गेलात? का तुम्ही आमच्या योजनेला बदनाम करताय? का तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात जाताय? त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे। आणि इकडे विरोध करायचा आणि तिकडे बोर्ड लावायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करायचं, असं दुटप्पी भूमिका जे लोक घेत आहेत त्यांना आपण बिलकुल लक्षात ठेवा। लाडकी बहीण योजना सफल नाही, 1,500 रुपये महिलांना देतात, परंतु लाडकी बहीण योजना सफल करत असताना बहीण सुरक्षित राहिली पाहिजे याची काळजी महाराष्ट्राच्या सरकारने घेण्याची आवश्यकता आहे। आज नागपुरामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि स्टेज पासून जसा फॅशन शो मध्ये एक मोठा रॅम्प असावा आणि सरकार आता रॅम्पवर चालायला लागलाय, बहिणीशी संवाद साधायचा निमित्त साधून सरकारी तिजोरीची अक्षरशः लूट चाललेली आहे। एकेका इव्हेंटवर 4-4 कोटी रुपयाचा खर्च सरकार करते आहे आणि गरिबाच्या परिश्रमाचा, मेहनतीचा, कर रूपाने आलेला पैसा उधळण्याचं काम मस्तवाल सरकार या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।